नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघात महायुतीचे सर्व नेते एकवटलेले आहेत। गेल्या आठवड्यातील चित्र आणि ह्या 2 दिवसांचं चित्र पाहिलं तर महायुतीच्या नेत्यांमध्ये इतकं गठबंधन झालेलं आहे की ते अक्षरशः त्यांनी एवढं क्षेत्ररक्षण वाढवलेलं आहे। अगदी क्रिकेटच्या भाषेत जर बोलायचं झालं तर ह्या नेत्यांनी इतकं क्षेत्ररक्षण वाढवलेलं आहे, फिल्डिंग इतकी लावलेली आहे की समोरच्या उमेदवारांना बॅटिंग करताना दमछाक व्हावी की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। साहजिकच महाविकास आघाडीच्या नेत्यांना मात्र विचार करण्याची वेळ आलेली आहे। गेल्या 8 दिवसापूर्वी जे वातावरण होतं ते एकदम वातावरण फिरवण्यात महायुतीचे नेते यशस्वी झालेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कारण मोदींचा दौरा झाल्यानंतर पाठोपाठ आलेले अमित शहा, त्यानंतर आले नितीन गडकरी, याबरोबरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेतच आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर तळस ठोकलेला आहे। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि हातकणंगले मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना विजयी करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी चंगच बांधलेला आहे। एकनाथ शिंदे, अमित शहा, नितीन गडकरी यांनी जणू इथल्या फिल्डिंगची व्यवस्थित सूत्र हाताळत इथल्या नेत्यांना इतकं कामाला लावलेलं आहे की अगदी ज्यांची नावं घेतली जात होती की हे प्रचारात कमी आहेत ते हसन मुश्रीफ सुद्धा आपण प्रचारात किती सक्रिय आहोत हे दाखवून देत आहेत। एवढंच नव्हे तर मनापासून झटत आहेत। ज्या हिरिरीनं त्यांनी 2014 आणि 19ला ज्या उमेदवारांना पाठिंबा दिला, ज्यांना निवडून आणायचं होतं त्याच्यासाठी जेवढे झटले तेवढे हसन मुश्रीफ आता झटत आहेत। दुसरीकडे कोल्हापूर मतदारसंघातील उदाहरण घ्यायचं झालं तर धनंजय महाडिक हे सुद्धा इतके प्रयत्न करत आहेत की घरचं लग्न कार्य बाजूला ठेवून निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत आणि महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करत आहेत। महाडिक कुटुंबियातीलच त्यांचे चुलत बंधू माजी आमदार अमल महाडिक आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी सुद्धा संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी जंग पछाडलेला आहे। एकीकडे शाहू महाराजांच्या प्रचारासाठी सतेज पाटील, PN पाटील यांनी जेवढी मोठी आघाडी घेतलेली आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं आघाडी आता महायुतीच्या नेत्यांनी घेतल्याचं चित्र गेल्या 2 दिवसात दिसत आहे। निवडणुकीला अवघा 1 दिवस शिल्लक आहे। मतदान 1 दिवसावर आलेलं असताना महायुतीच्या नेत्यांनी जी ही कंबर कसलेली आहे आणि जी फिल्डिंग लावलेली आहे, अर्थातच या फिल्डिंगमुळे मतदार इतका जागरूक होत आहे की घराघरात जाऊन हे नेते आज प्रचार करताना दिसत आहेत। जसं शाहू महाराजांचं होम पिच कोल्हापूर शहर करवीर तालुका आहे तसंच संजय मंडलिक यांचं होम पिच कागल तालुका, मुरगुड परिसर, याबरोबरच त्यांचे जे कार्यक्षेत्र पूर्वीपासून आहे त्यांच्या वडिलांनी ज्यांना ज्यांना यापूर्वी मदत केलेली आहे, कागल, आजरा, चंदगड, गारगोटी, राधानगरी या परिसरात सुद्धा तेथील नेते हिरिरीने संजय मंडलिक यांचा प्रचार करताना दिसून येत आहेत। आमदार प्रकाश आंबेडकर, माजी आमदार KP पाटील, चंदगडचे आमदार राजेश पाटील, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीबरोबर असणारे तेथील युवा नेते संग्रामसिंह कुपेकर यांच्यासह जे 2ऱ्या-3ऱ्या फळीतील कार्यकर्ते सुद्धा जोरात कामाला लागलेले आहेत। कागलकर आजपर्यंत म्हणत होते की आम्ही ठरवू तोच खासदार आणि त्यांनी आज मनावर घेतलेलं दिसतंय की आम्ही ठरवू तोच खासदार म्हणजे आमचाच खासदार। कारण शेवटी तालुक्याची अस्मिता ही महत्वाची आहे। गेले अनेक वर्षे तालुक्यात खासदारकी आहे, हा एक महत्वाचा विषय कागलकरांच्या दृष्टीने आहे। सदाशिवराव मंडलिकांपासून संजय मंडलिकांपर्यंत खासदारकी कागल तालुक्यात आहे। त्यामुळं कागल तालुक्यातील संजय बाबा घाटगे वगळता बहुतेक नेते म्हणजे भारतीय जनता पक्षाचे आणि शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे सर्वच्या सर्व नेते एकवटलेले दिसून येत आहेत संजय मंडलिकांसाठी। त्यामुळं आता महाविकास आघाडीला विचार करण्याची वेळ आलेली आहे की आपली बॅटिंग कशी सुरू ठेवायची। हाच प्रकार हातकणंगले तालुक्यात सुद्धा सुरू आहे। हातकणंगले तालुक्यातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांचं होम पिच म्हणजे हातकणंगले तालुका, अर्थात हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजी शहर हे खूप मोठं आहे आणि त्यांचे विरोधक महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांचं होम पिच म्हणजे शाहूवाडी तालुका। शाहूवाडीत सत्यजित पाटील यांच्या बाजूनं जास्तीत जास्त मतदारांनी कल दिला होता। आपल्या तालुक्याचा एकदा खासदार व्हावाच अशी तेथील जनतेची मनोमन इच्छा होती, पण त्याला खो घालण्याचा प्रयत्न जनस्वराज्य शक्ती पक्षाचे सर्वेसर्वा विनय कोरे यांनी केलेला आहे। विनय कोरे यांचा सुद्धा शाहूवाडी पन्हाळा तालुक्यात चांगलाच जम आहे। अलीकडच्या काळात त्यांनी शाहूवाडी तालुक्यात अनेक विकास कामं, गावागावात विकास कामं दिल्यामुळं गावागावात त्यांच्या कार्यकर्त्यांचं जाळं पसरलेलं आहे। हे कार्यकर्ते एकवटलेले आहेत। दुसरीकडे काँग्रेसचेच शाहूवाडी तालुक्यातील नेते करण गायकवाड जे दिवंगत माजी आमदार संजयसिंह गायकवाड यांचे चिरंजीव आहेत ते सुद्धा विनय कोरे यांच्याबरोबर आहेत। त्यांनी महाविकास आघाडी बरोबर राहण्याऐवजी विनय कोरे यांच्यावर राहणं पसंत केलेलं आहे, कारण तालुक्यातील आणि मतदारसंघातील राजकारणात ते। म्हणूनच सत्यजित पाटलांना सुद्धा होम पिचवर काही अडचणी येत आहेत की काय अशी परिस्थिती या दोघांनी निर्माण केलेली आहे। एकूण विषय पाहता जुन्या आठवणी
सर्वच मतदारसंघांमध्ये म्हणजे ज्या लोकसभेच्या मतदारसंघाच्या अंतर्गत जे जे विधानसभेचे मतदारसंघ येतात त्या सर्व मतदारसंघात जुन्या आठवणींना उजाळा देण्याचं काम सुरू आहे. कोणी कोणावर कसे उपकार केले, कोणी कोणावर कशा कुरघोडी केल्या, ज्यांना तुम्ही गद्दार म्हणता त्यांनी यापूर्वी गद्दारी केली नाही का, त्यांनी यापूर्वी पक्षांतर केलं नाही का, त्यांनी एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाऊन निवडणुका लढवल्या नाहीत का, याची आठवण सुद्धा करून दिली जात आहे. म्हणूनच आजच्या घडीला तरी महाविकास आघाडीनं जोरदार फिल्डिंग लावलेली आहे. ज्या तऱ्हेनं महाविकास आघाडीची गेल्या 15 दिवसात फटकेबाजी सुरू होती, षटकार चौकार सुरू होते. क्रिकेटच्याच भाषेत बोलायचं झालं तर महाविकास आघाडीचे जे षटकार चौकार सुरू होते त्यानंतर मात्र आज महायुती चांगलीच टाईट झालेली आहे. महायुतीनं फिल्डिंग चांगलीच टाईट केलेली आहे. त्यामुळं षटकार चौकार राहू देत, 1 to 1 रन काढण्याची वेळ आता महाविकास आघाडी समोर आलेली आहे की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण हे नेतेच इतके एकवटलेले आहेत आणि मोदींपासून म्हणजे थेट पंतप्रधानांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत आणि खासदारांपासून आमदारांपर्यंत, माजी आमदारांपर्यंत असे सर्व नेते एकवटून जीव तोडून फिल्डिंग करत आहेत. संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्यासाठी अक्षरशः हे महायुतीचे नेते पछाडलेले आहेत. त्यांनी जंगजंग पछाडत आहेत. गावागावातल्या गल्लीपासून शहरातली गल्ली आणि कॉलनीमध्ये सुद्धा त्यांनी घराघरात जाऊन प्रचाराला सुरुवात केलेली आहे. त्यामुळं आज तरी महाविकास आघाडीपेक्षा महायुती प्रचारात पुढे दिसत आहे, सरस दिसत आहे. म्हणजेच पुन्हा एकदा आपण बोलू की क्रिकेटच्याच भाषेत बोलायचं झालं तर महायुतीनं खूपच फिल्डिंग टाईट केलेली आहे आणि महाविकास आघाडीला आता बॅटिंग करताना दमछाक होत आहे. सुनील गावस्करांच्याच एका गीतानं स्पष्ट केलेलं आहे की हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. पण आज या राजकीय रणधुमाळीत मात्र या गाण्यात थोडासा बदल होतोय की काय असं वाटत आहे. हे राजकारण म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. बघा, म्हणजेच आता 1 दिवसावर मतदान आलेलं आहे. कोणी कोणी कसे षटकार मारले, कोणी कोणी विजयासाठी किती धावपळ केली हे आपल्याला 1 महिन्यानंतर समजणारच आहे. कोण हुकणार आहे हेच आता आपल्याला पाहावं लागणार आहे. धन्यवाद. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.